नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, आज दुसरा दिवस आहे. म्हणजे मी काल आलो आहे गावी आणि याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ब्लॉगमध्ये. नसेल बघितला तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा की आम्ही कुठे कुठे फिरलो होतो. जसं वेणेश्वरला, हिदवीला, तिकडचं मंदिराचं म्हणजे देवाचं दर्शन घेतलेलं, गणपती बाप्पाचं, नंतर मग शंकराचं, जे उमामहेश्वराचं, अजून तिथे हिदवीमध्ये बामणघळ हे बघितलं. ते एकदम भारी पॉईंट आहे आपल्या कोकणामध्ये, हिदवीमध्ये. ते खूप भारी. तर ते सुद्धा आम्ही स्पॉटला आम्ही गेलो होतो. त्या ह्याच्या आधी मी शाळेमध्ये असताना सहलीला आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा काल गेलो होतो. म्हणजे आत्ता मी पहिलं तुम्ही सकाळपासून मी काय उद्योगधंदे केलेत तर ते तुम्ही बघा. तर मंडळी, आता मी आत्याच्या इथं आलो आहे, लिहिलं आत्याच्या इथे घरी. आता आत्याने मस्तपैकी बाहेर बघा लाकडाची माचली करून ठेवली आहे. मी बाहेर खोट आहे, खोट. आत्याने ना रेशनच्या तांदळाचे साफ करताना एवढे सर्व प्लास्टिकचे आहेत हे तांदूळ. कसे तिने शोधून काढले त्यातून काय माहिती आहे बघा, प्लास्टिकचे ते. त्या रेशनच्या तांदळामध्ये असे मिक्स केलेले. किती किलो मध्ये होते त्या एका पिशवीमधले? एका पिशवीमधले ना? ह्या पिशवीतले हे एका पिशवीत भेटले एवढे? ह्या वरच्या आणि ह्याच्यात अजून बाकी आहे. मग एवढे भेटले म्हणजे किती असतील मला वाटते? हो, अर्धा किलो भेटते. आत्याने एवढे सगळे डोळ्याने शोधून 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 काढला नाही. आणि आत्याची चूल दाखवतो मला. अशी चूल आहे आत्याची, मागची पडवी. आणि ते एकदम प्लास्टिक दिसतात पण तसे तांदळासारखेच दिसतात. ते असे उडताना काय समजले तुला? समजले कसे? चमक मारते त्या तांदळाला. आपला चप्पट आहे हा गोल आहे. आता ते पाण्यात ठेवल्यावरती मला तरंगतील. पाण्यात तरंग असं चिकट होतात, चिकट. ते चिकट होतात? बघितलेस तू वापरून त्याला? हो, धुलं घालायला एकदा भाकरीला धुतलं होतं ना तेवढ्या मागच्या टायमाला, तेव्हा पण बाबाला दाखवलं. म्हटलं ते चिकट होऊन ते वितळतात? नाही विकलं. मग आता आपण कसं धुतलं ना, टोपायपत ओतलं, पाणी वाटला की ते असं तरंगतात. पुन्हा काढलास की धरायला गेला तर असे गिलगिलीत होतात बघे. चुकवलं तर परत ते चिमटतात तसंच. आणि पोट फुगतं त्याच्या. मुंबईला सुचिताने एकदा कार्ड बनवलाय. संध्याकाळी एवढा माझा पोट फुगलाय. मला काय ग, ती काय कशाला बघते, जाणते, निवडते, काढायचं आणि घालायचं. तर म्हणते काय खाल्ला, पोट कशात फुगला? मला काय खाल्ला तर दुपारी घरभर भात खाल्ला तेवढा, सकाळची भाकरी खाल्ली होती. दुसऱ्या दिवशी मला शंका आली, मला एवढ्याच्या मला रोजच विकतच आणायची तेव्हा नव्हतं, ते संपलं होतं म्हणून राशनच्यातला घातला. आणि मला राहू दे, मी भात घालीन. बघायला गेला तर त्याच्यात कितीतरी असं प्लॅस्टिकचं तांदूळ. तिला लक्षात नाही झाला, तू बघितलं म्हणून. मग तेवढं मी निवडून ठेवलं. ती कशाला निवडते? तर वर्षामध्ये असं काय लोक निवडूनच खातात. पण ते त्याच्या ना हीट वाढला तर माणसाला अटॅक होईल नाही म्हणा. ते आता आमच्यासारखे कमजोर रक्तवाल्यांना ते सोचतंय थोडाच. समजा मोठा एक ट्रक भरत जर 4-5 पोती टाकल्या तर झाला, 4-5 पोती त्यांचा फायदा, पण लोकांचं नुकसान होतं ना. मग मिस करतात त्याच्यात, ते भरतानाच पोत्या भरतानाच मिस. पण ती मशीन कशी असेल? मिक्स म्हणजे काय मशीन काय मिक्स काय, ते सुरुवातीलाच मिक्स करत असतील. सुरुवातीलाच मिस करतात. पण आणि हे बनवणारेच आहे हे जास्त करून, कळलं? हा, आणि हे बनवणारे असतात ना जे मधी, जेव्हा एकदा पार्सल येतो ते मधी जे असतात ना, ज्यांना ती कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतात,
हे त्यांचीच कामं असतात. तेव्हा ते सगळे तांदूळ भेल करणार पत्यामागं किती मिसलायचं. हा, मग त्यांनी जरा 1, 2, 4, 5 पोती जास्त टाकली तर त्यांचा फायदा आहे ना एका ट्रकमध्ये. असं. तर मंडळी, तुकाराम मुंढे साहेब सध्या अन्न व औषध विभागाचे आयुक्त आहेत, म्हणजे IAS आहेत. आणि त्यांची आता 20 वर्षामध्ये 25 वेळा पेक्षा जास्त वेळा बदली झाली प्रत्येक ह्याच्यामधून, कारण का ते खरं तर चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि कुठे आत्ता सध्या ते आपल्या अन्न व औषध विभागाचे आयुक्त आहेत. तर याच्यामध्ये खूप सारे त्यांनी भेसळयुक्त पदार्थ करणारे, म्हणजे दुधाचा मावा बनवणारे, अन्नामध्ये भेसळ करणारे हॉटेल्स वगैरे, ह्याचे सर्व गोष्टीवरती त्यांनी कडक कारवाई करून, धाड टाकून ते सगळं जप्त केले, त्यांच्यावरती कडक कारवाई केली. अशाच प्रकारे आपल्या या गोष्टीकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं. असा तुम्ही जर सगळीकडे बघितलं, गुगलवरती जरी सर्च केलं तर तुम्हाला तुकाराम मुंढे साहेबांबद्दल खूप काही चांगली माहिती मिळेल. तुम्ही सर्च करू शकता की त्यांनी काय काय कामे केली आहेत आत्तापर्यंत या अन्न व औषध विभागामध्ये, जेव्हापासून ते IAS झाले तेव्हापासून. इकडे आपलं घर, मागे आत्याने छोटीशी भाजी लावलेलं आहे जागा करून. या साईडला पाण्याचं हे जास्त आहे, दल जास्त आहे. केळी, चहाची पत्ती, ही वेल आहे, चिबूडची वेल आहे ना. हा खडू पण मारला ना आत्याने, त्याच्यात काय पावरच नाही, एवढा खडू मारलं. ह्याच्यावरून मुंगे फिरत आहेत, हे मुंगे ह्याच्यावरून फिरत आहेत. त्या खडूची आता नवीनच खडू आहे, एक्सपायरी पण झाली नाही. याच्या आधीचा जो एकदा आत्याने खडू मारला होता, हे बघा, मुंगे त्याच्यावरून फिरत आहेत. एवढं डुप्लिकेट आहे खडू पण. आत्ते बोलते आधी जेव्हा एकदा खडू मारला तेव्हा इथे भरपूर डोंगे होते, तेव्हा ते डोंगे सगळे मेले होते. हे बघा, ह्या सगळ्या मुंग्या त्याच्यावरून फिरत आहेत. आत्ते वरती पण जेव्हा जुनं घर होतं ना, तेव्हा अशीच माच करायची त्या साईडला, एका म्हणजे बाहेरच्या पडवीमध्ये. तिकडे अशी लाकडे स्टोअर करून ठेवायची. या साईडला आपला बरा, आणि आता पप्पांनी वगैरे, संतोष काका वगैरे यांनी सर्वांनी त्यावरती रेती टाकली. हा पूर्ण अख्खाच नाला आहे. पूर्ण अख्खा नाला. आता हे चिरे बनवायला वरती घ्यायला लागतील. आता इथून वरून आपली गाडी सहज येते डायरेक्ट घरात. सूरजने गाडी वापरून ठेवून होंदराने बघा काय काय नेऊन ठेवलं आहे. एवढी सगळी कागद, प्लास्टिकची चम्मच, प्लास्टिक चम्मच वाटा यांनी कुठे ठेवलं सर, हे रबर, कागद वगैरे, एवढी सगळी घाण आली आतमधून. ह्याच्यामध्ये स्क्रू आहे. सूरज स्क्रू काय लावायचा नाही वरचा, पट्टी, त्याच्यामुळे बॅटरी हलायची. कुठे गेला स्क्रू? एक स्क्रू त्याला दिला होता सॅम्पलला, दुसरा स्क्रू हवला म्हणून दुसरा स्क्रू ह्याच्यात होता. त्याच्या आतमध्ये पण धूळ आहे, बसले ती एक्झॉस्टने. आता दिसतोय भात. 15 दिवसात होईल ना? 15 दिवस पाऊस लागतो. तर काव केलं नाही पावसानं.
थोड्या वेळानं चालू होते, लगेच चालू होत नाही. आयला पहिली बंद झाली होती, फॉल्ट कोड दाखवत होता. बोललो काय प्रॉब्लेम झाला आता एवढा खोलल्यावरती, पण झाला चालू. परत बंद करून परत चालू केलं. आता तेवढा आवाज येत नाही. तर मंडळी, गाडीच्या हेडलाईटमध्ये पाण्याचा शेद मारून आतमध्ये थोडीशी डस्ट राहिली होती, तर ती क्लीन करण्यासाठी मी पूर्ण गाडीच्या पुढचं हेडलाईट पूर्ण ओपन केली होती आणि आतमध्ये पूर्ण डस्ट क्लीन केली. कारण का सर्व्हिसिंगमध्ये ना पूर्ण क्लिनिंग करत नाही, फक्त वरच्यावर करतात आणि बाकीची इंटरनल जी असते ना डीप क्लिनिंग, ती डस्ट वगैरे काढत नाही. आणि डिस्प्लेसुद्धा खाली दबला होता, तर डिस्प्लेसुद्धा मी थोडासा वरती तिथून प्रॉपर केला आहे. आता गाडीची हेडलाईट कशी क्लीन दिसते आणि समोरचा भागसुद्धा थोडासा क्लीन वाटतो आहे. आणि आत्ता मी आलो आहे आपल्या हनुमंतरायाची पूजा करायला. साधारण 9-9:30 वाजलेत. सकाळपर्यंत जर काम करत होतो, अंघोळ वगैरे गेली ना, आत्ता आलो आहे पूजेसाठी. आता खाली म्हणजे आपल्या गावामध्ये ना, पूर्ण गावामध्ये कुठल्या मंडळाने माहीत नाही एक्झॅक्टली, मग वाटतं गावच्या मंडळाने 60 लॅम्प लावले, सोलर लॅम्प. आणि त्याची लाईट वगैरे मस्त आहे. आता आपल्या इथं पण लावले खाली, म्हणजे नमोयाच्या गाड्यासमोर लावलं एक मग पावसाची तयारी झाली. वरती संतोष काका आणि पप्पानी वरती साफसफाई केली, जिथे पत्रे म्हणजे हे पडले होते पानं वगैरे पत्र्यावरती. आणि आता हे लावलेत म्हणजे प्लास्टिकचे पाणी खाली यायला पन्हाळी. मधी पण एक्स्ट्रा वाढवले, कारण का पाण्याचं वजन. आता इकडे हा जो धक्का बांधला आहे, इकडे स्ट्रेट आहे, इथे थोडासा खाली टिल्ट झाला आहे. ही स्ट्रेट लेवल आहे, इथं टिल्ट झाला म्हणजे इकडे वजन जरा पडला आणि खाली दबला आहे. इथे दिसेल तुम्हाला. इथे झाडे लावायचा विचार चालू आहे, म्हणजे आता पाऊस सुरू झाला आहे, तर इथे जरा झाडं लावली फुलांची वगैरे, तर आपल्या देवासाठी फुलं पण होतील. आणि पावसाचा माहोल फुल झाला आहे. पाऊस आता चालू होतो आहे. काळोख केलं नाही पूर्ण पावसाने. एकदम भारी काम झालेलं आहे. पप्पांनी साफसफाई वगैरे ठेवली नाही. मी बोललो साफसफाई नसेल केली, पण चांगली साफसफाई करून ठेवली नाही आपण. आतमध्ये बघू दे, स्पीकर वगैरे लावून ठेवले नाही. मी आल्यावर त्यांना सांगतच असतो की साफसफाई ठेवत जावा, कारण का त्यांचीसुद्धा कामाची घाईमध्ये ना साफसफाई जास्त करायची राहते. मग ते आतमधलेच करतात साफसफाई. कचरा वगैरे तर डेली असतो. आता कचरा जो वारण वगैरे आलेला आहे, तो आपल्याला परत काढावा लागेल. असा दर दिवशी कचरा येतच असतो. याच्यावरती धूळ वगैरे नाही, म्हणजे पप्पाने साफ करून ठेवले नाही. त्यामुळे हनुमान जन्मोत्सवासाठी सुट्टी नव्हती, तर त्याच्यामुळे मला काही यायला नाही भेटलं. पण त्याच्या आधीच मी आलो होतो ना, मार्चमध्ये आपली हनुमान जन्मोत्सव होता. त्याच्यानंतर मी आलोच नाही. त्याच्या आधी फेब्रुवारीमध्ये आलो होतो आपल्या शुभमच्या लग्नासाठी. चावी आणली ना, आणली. आपली आता पूजा झाली हनुमंतरायाची, आता आपण चाललो आहे घरी. तर पहिला यावर्षी ही ग्रिल तर आधी मागच्या वर्षी लावली होती विहिरीवरती, आणि आता कलर पेंटिंग केली नाही पप्पाने आणि संतोष काकाने, म्हणजे वाडीने सांगितलं होतं. तर कलर मारला, कारण का आता गंजतील परत, कारण का आधी वाटत ब्राऊन कलर होता. विहीर तर चांगली भरलेली आहे. आणि सबमर्सिबल मोटर टाकली आहे. आधी कशी मध्ये बंद पडायची, मोटर जळायची, वरती असते ती मोटर, तर डायरेक्ट आता पाण्यातलीच मोटर टाकली आहे.
कधी आपला हा इकडचा रस्ता होतोय त्याची सगळी वाट बघतायत. मंजूर झाला आहे, पहिली प्रोसेस दगडी बिगडी. हा पावसाळा गेल्यावरती चालू करतील बहुतेक.